2 दिवस झालं मागचे गावाकडे वातावरण ढगाळच आहे आणि काल आला अचानक पाऊस. थोडासाच आला पण वातावरण सगळं थंड करून गेला आणि ऊन एवढं वाढलंय, गरमी खूप होते. त्याच्यामुळं पावसामुळे एक छान वातावरण झालं होतं आणि सोबतच मग इकडे मी चहाला ठेवले. बाहेर एवढं छान वाटतंय, वारं हवा, थंडगार हवाही सुटले आणि पाऊस पण पडतोय थोडासा रिमझिम. त्याच्यामुळं मला इथं असल्या वातावरणात चहा प्यायला खूप छान वाटतंय. त्याच्यामुळे इथं चहाला ठेवले मी. चहा उकळतोय लगेच. मग आता बघा इकडलं आमचं बाहेर अंगणातलं वातावरण अशा प्रकारे झाले. आता आभाळ खूप आले. आता थोड्या वेळाच्या नंतर काही पावसाचे थेंब पडले आणि एवढं छान वातावरण होऊन गेलं. सध्या गरमी खूप होते. गरमी, उन्हाळा लवकर सुरू झाला आहे ह्यावर्षी आणि असं झालं आहे बाहेरचं वातावरण. आणि हे बाहेर आमचं लिंबाचं झाड आहे. आता इथं माझ्यासाठी तर मी ठेवला होता दुधाचा चहा, पण आहोंना प्यायचा होता काळा चहा, डिकाशन चहा. तर त्याच्यासाठी ते चहामध्ये लिंबू पिळून पितात. त्याच्यामुळं मग मी ते एखादा लिंबू निघतंय का बाहेर म्हणून आले होते. आणि सध्या आता हिरवेच लिंबू लागतात आमच्या झाडाला, अजून पिकले नाहीत. तरी म्हटलं एखादा निघतो का म्हणून त्यांच्यासाठी चहासाठी बाहेर लिंबू आणण्यासाठी गेले मी. खूप छान वातावरण, थंड एवढं छान वाटत होतं, कारण की आज एवढी गरमी एवढी होती. दुपारी ऊन पण कडक होतं. त्याच्यामुळं एक छान वातावरण झालं होतं. आणि आता इथं माझा चहासुद्धा रेडी आहे दुधाचा. आणि इकडं श्रेयाला म्हणत होते मी बाहेर जाऊ नको, वारं पण खूप सुटले. त्याच्यामुळं ती ऐकते कुठं. एकदमच बाहेर वादळ सुरू झालं, पाऊससुद्धा बऱ्यापैकी येत होता. तर ती ऐकते कुठं. तिला पाण्यात खेळायला, नंतर इथं बाहेर नळाला पाणी येते. पूर्ण चेंज झालं गावाकडं आल्यापासून तिचं. त्याच्यामुळं पाण्यात तर खूप आवडतंय तिला. शेवटी गेली ती बाहेर खेळायला. आता सोबतच इथं चहासुद्धा तयार झाला आहे माझा. सोबतच आता डिकाशनसुद्धा मी चहा करून घेणार आहे. पावसामुळं एवढं वातावरण छान झालं होतं आणि पूर्ण अंगण ओलं झाल्यामुळं मातीचा सुगंध एवढा छान येत होता. वाटत होतं तिथंच बसावं बराच वेळ मातीचा वास घेत. आणि बघा श्रेयाचं किती छान खेळणं चाललंय पाण्यामध्ये इथं. आणि चला आम्ही शेवटी दोघांनी इथं चहा घेत बसलोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.